या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कुंडीमध्ये लावलेले या मोगऱ्याच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। मोगऱ्याच्या झाडाला आता उन्हाळ्यामध्ये खूप सारे कळ्या आणि फुले लागत राहतात आणि एकदा फुले येऊन गेली की पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी त्याला योग्य ती खते देणे हे आवश्यक असते। तर आपण आज मोगऱ्याच्या झाडाला कोणती खते द्यायची, आता उन्हाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती अशा प्रकारे भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी याला वेळोवेळी अदलून बदलून खते ही द्यावीच लागतात, कारण आपण दिलेल्या या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वेही मिळत असतात। पण झाडाला भरपूर फुलांसाठी फक्त खते देऊन चालत नाही, तर त्यासाठी झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात, तरच झाड फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाते। तर त्यासाठी मोगऱ्याच्या झाडावरती एकदा फुले येऊन गेली की पुन्हा आणखी नव्याने फुले येण्यासाठी झाडाची ही छाटणी करणे हे आवश्यक असते, कारण छाटणी केल्यानंतर झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जेव्हा पण नवीन कळ्या किंवा फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच लागत राहतात। जुन्या फांदीवरती फुले ही कधीही लागत नाहीत। त्यामुळे झाडावरती जर भरपूर फुले हवे असतील तर झाडाची छाटणी करणे हे अतिशय आवश्यक आहे। मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर मात्र त्याला कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते। त्यामुळे झाडावरती अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी ही मदत होते। तर त्यासाठी तुम्ही शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर हा करू शकता, कारण या खतातील नायट्रोजनमुळे झाडावरती भरपूर असे नवीन फुटवे येतात। आता आपण झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या वस्तूचा वापर करणार आहोत त्यातील जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हा खायचा चुना आहे। चुना हा मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन, फॉस्फरस यासारखे जे घटक असतात ते मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठी, झाडावरच्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो। झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच त्या झाडावरती कळ्या फुले देखील ही भरपूर लागत राहतात। मात्र या चुन्याचा वापर देखील हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। मी या ठिकाणी 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 1 चुटकीभर एवढाच या चुन्याचा वापर हा करायचा आहे। अशा प्रकारे हा जो चुना आहे तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। असे केल्यामुळे आपण हे पाणी झाडाला दिले तर मातीमध्ये ते लवकर मिक्स होते आणि झाडाला चांगला फायदा होतो। झाडाला खते देण्याबरोबरच झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतातच, पण त्याचबरोबर झाडांना आपण जेव्हा खत पाणी देतो तेव्हा अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याचा झाडाला चांगला असा हा फायदा होत राहतो। आता उन्हाळ्यामध्ये झाडाच्या या कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहणे हे आवश्यक आहे, तरच झाड चांगले वाढते। आता ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही वापरलेली ही चहा पावडर आहे। चहा पावडर देखील झाडांच्या वाढीसाठी, भरपूर फुलांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कारण चहा पावडरमध्ये नायट्रोजन, पोटॅशियम यासारखे जे घटक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपल्या झाडावरती फुले ही जास्ती लागतातच, पण फुलांचा आकार देखील हा मोठा होण्यासाठी याचा चांगला हा फायदा होतो। वापरलेली ही जी चहा पावडर आहे ती जेव्हा आपण झाडांना खत म्हणून वापरतो तेव्हा मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा झाडाला करायचा आहे। आता आपण या दोन्ही वस्तूंचा मोगऱ्याच्या झाडाला खत म्हणून वापर करण्यापूर्वी झाडाच्या या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एका झाडाला जी वापरलेली चहा पावडर आहे ते 2 ते 3 चमचे या प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचे आहे। जर तुम्ही ताजी चहा पावडर वापरणार असाल तर मात्र ती अर्धा ते पाऊण चमचा या प्रमाणात वापरायची आहे, कारण ती थोडी स्ट्रॉंग असते। अशा प्रकारे ही वापरलेली चहा पावडर ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपण जे चुन्यापासून तयार केलेले जे पाणी आहे ते
झाडाला म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका झाडासाठी 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जर तुम्ही या दोन्ही वस्तू मोगऱ्याच्या झाडाला खत म्हणून वापरलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।